नमस्कार. आवाज न्यूज लाईनमध्ये आपलं स्वागत. आवाज न्यूज लाईन, कारण हा आहे आपला आवाज, एक परिपूर्ण सत्य. प्रदीर्घ विलंबाच्या नंतर पुन्हा एकदा आवाज न्यूज लाईन आपल्या सेवेत रुजू झाली. आवाजच्या या पुनरागमनाकरता विविध स्तरातून विविध व्यक्तींनी आवाजचं कौतुक तर केलंच, स्वागतही केलं. अर्थात या सगळ्या पायघड्या अंथरल्या गेल्या या तुमच्या सगळ्यांच्या आवाज चॅनलवरती असलेल्या उदंड प्रेमापोटीच, हेही आम्ही जाणतो. आवाजचं हे पुनरागमन करतानाच तुमच्या सगळ्या समस्या, तुमच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केलेला असतानाच, तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा विडा आम्ही उचललेला असतानाच महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. आणि मग सुरू झाली या निवडणुकीच्या पाठीमागची रणधुमाळी. या रणधुमाळीत नेमकं काय घडतंय याचा मागोवा आमचे प्रतिनिधीसुद्धा प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून घेत आहेत. याची वित्तम बातमी आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच, कारण हा आहे तुमच्या आमच्या सर्वांचा आवाज. हा मागोवा घेतानाच इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती थेट आम्ही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणार आहोत. आजच्या या मुलाखतीत आपण भेटणार आहोत नगरसेवक अजित गव्हाणे यांना. जाणून घेणार आहोत एक नगरसेवक म्हणून एवढी वर्ष काम केल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या काय अपेक्षा आहेत, जनतेच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय वाटतं, काय समस्या आहेत, कोणत्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न ते करतायत, कोणत्या समस्या त्यांच्यासमोर अजूनही जशाच्या तशा उभ्या आहेत. कारण हा आहे तुमचा आमचा सर्वांचा आवाज. पाहूयात प्रत्यक्ष मुलाखतीत नगरसेवक अजित गव्हाणे काय म्हणतायत. नमस्कार, मी बापू वाळ आवाज न्यूज लाईन तर्फे बोलत आहे. आज आपण भेटणार आहोत भोसरी गावचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्टँडिंग चेअरमन अजित गव्हाणे यांना. तर आपण भोसरी गावच्या काय समस्या आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया त्यांच्याशी. गेले 10-15 वर्षे ते नगरसेवक आहे भोसरी गावचे. तर या भोसरी गावासाठी आपण काय विकास केला? विकास म्हणाल तर भोसरी आणि पिंपरी चिंचवड परिसराचा जो विकास आज पाहतोय आपण, इतर कुठल्याही शहराची जर आपण तुलना केली तर पिंपरी चिंचवड शहरात खूप चांगलं काम, मोठे रस्ते झालेत, ग्रेड सेपरेटर झालेत, उड्डाणपूल झालेत, नाट्यगृह झालेत, अनेक उद्यानं झाली, खेळाची मैदाने झाली. या सगळ्या सुविधा महापालिकेने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि हे सगळे आपण साक्षीदार आहोत, त्याच्याकडे आपण पाहतोय. त्याचबरोबर इथल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, या सगळ्या सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीने देण्याचं काम महापालिकेने गेल्या 15 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. ज्या झपाट्याने हे शहर वाढतं आहे त्या झपाट्याने या शहराच्या गरजाही वाढतात आणि असं असतानासुद्धा फास्टेस्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून आपल्या शहराकडे पाहिलं जातं आणि याच्याशी मेळ घालण्याचं काम या 15 वर्षात करून दाखवलेलं आम्ही सर्व मंडळींनी आणि त्याचे सगळेजण तुम्ही साक्षीदार आहात. तर भोसरीमध्ये सध्या रेड झोन आणि अनधिकृत बांधकाम आहे, याचा प्रश्न सुटलेला नाही. त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात तर म्हणाल तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि एक दिवसात नाही झाली, अनेक वर्षही बांधकामं होत आहेत. त्याच्यामागची कारणंसुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुळातच इथं पूर्वी जेव्हा अर्बन लँड सिलिंग कायदा आला महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, आणि तो कायदा आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी त्या भीतीपोटी, अर्बन लँड सिलिंगच्या भीतीपोटी गुंठा अर्धा गुंठा जमिनी लोकांना विकल्या आणि इथं मोठ्या प्रमाणात कामगार कारखानदारीच्यामुळे नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर त्या कामगाराला घराची गरज होती आणि त्यांनी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेऊन बांधकामं केली. आणि बांधकाम करत असताना जी नियमावली, बिल्डिंग परमिशनची जी नियमावली आज पण ती अशा पद्धतीची आहे की कुठलाही माणूस सहजासहजी बिल्डिंग परमिशन घेऊ शकत नाही, त्याला खूप जाचकाठीतनं जावं लागतं. मग मोजणीचा विषय असेल, मोजणीला एका गुंठ्याचं तुम्हाला बांधकाम करावं तर अख्ख्या सर्वे नंबरची तुम्हाला मोजणी करावं लागते. त्याच्यासाठी तो खर्च येतो, तो सगळा करावा लागतो. मग तुम्ही बिल्डिंग परमिशन आल्यानंतर ते डेव्हलपमेंट चार्जेस, म्हणजे आज माझ्या माहितीप्रमाणे 200 रुपये पर स्क्वेअर फूट डेव्हलपमेंट चार्जेस भरावं लागतात. सगळीकडनं मार्जिन सोडावं लागतं. नियमाप्रमाणे एकच FSI त्याला वापरता येतो. नंतर पुन्हा बिल्डिंग परमिशनला परमिशन झालं एनएचा विषय असतो. एनए आमची अनेक वर्षाची मागणी, कलेक्टर ऑफिसला जे एनए आहे ते महापालिका स्तरावरती द्यावं किंवा मुळातच रेसिडेन्शियल झोन झाल्यावर त्याच्याकडनं पुन्हा एनए घेऊ नये.
तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं जाचकाठींमुळं लोकांना बांधकाम परवानगी घेता येत नाही किंवा एकाने केल्यामुळे दुसरा अनाधिकृत करतो आणि अशी ती लाईन लागत चाललेली. परंतु आमची मागणी अशी आहे की इथून पुढच्या काळामध्ये जर अनाधिकृत बांधकामं होऊन द्यायची नसतील तर नियमावली शिथिल केली, नियमावलीत बदल केला पाहिजे, ॲडिशनल FSI दिला पाहिजे, मार्जिनमध्ये रिलॅक्सेशन दिलं पाहिजे. ह्या पद्धतीने जर आपण कामं केली तर मला वाटतं पुढच्या काळात अनाधिकृत बांधकाम होणार नाही. आणि आमची मागणी वारंवार ही राहिलेली की जी बांधकामं आत्तापर्यंत अनाधिकृत झालेली ही नियमित व्हावी. मागच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमच्या इथल्या आमदारांनी प्रयत्न केले होते की हा अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटावा, त्याच्यामध्ये लोकांना दिलासा मिळावा, बांधकामं अधिकृत व्हावीत. अशा प्रकारची त्यावेळेस सीताराम कुंटेंची समिती म्हणजे आमदार विलास लांडे असतील, पलीकडचे चिंचवडचे आणि भोसरीचे तिन्ही आमदारांनी त्यावेळेस प्रयत्न करून सीताराम कुंटे समिती अपॉइंट केली आणि त्या कुंटे समितीचा अहवाल या आत्ताच्या गव्हर्नमेंटच्या काळात तो त्यांनी दिला आणि ह्या गव्हर्नमेंटनी तशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही बदल करून प्रयत्न केले. परंतु कोर्टाने त्याला क्लिअर कट सांगितलं की बांधकाम नियमावली बदल करा तुम्ही. जर तुम्हाला अनाधिकृत बांधकाम अधिकृत करायचं तर अधिकृत बांधणाऱ्याला आणि अनाधिकृत बांधणाऱ्याला समान न्याय असला पाहिजे. त्याच्यामुळे तो विषय आधी या गव्हर्नमेंटला निर्णय त्याच्याबद्दल घेता आला नाही. परंतु आमचा आतापर्यंत प्रयत्न राहिलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे की ही बांधकामं अधिकृत व्हावीत. इथल्या गोरगरीब कामगारांनी पै करून कष्टातनं ही बांधकामं उभी केलेली आहेत आणि आमचा प्रयत्न असाच आहे की कुठल्याही बांधकामाला हात लागू नये, कुठल्याही बांधकामावर कारवाई होऊ नये, अशा प्रकारचे आमचे प्रयत्न भविष्य काळामध्ये सुद्धा राहणार आहेत. रेड झोन संदर्भात रेड झोनच्या बाबतीमध्ये हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये आहे आणि आपल्याच शहरामध्ये नाही तर देशामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारचा रेड झोन आहे. आणि रेड झोन मुळात रेड झोन होताना पूर्वीचे जे त्या काळी इंग्रजांच्या सरकारच्या इंग्रज असताना त्यावेळेस या जमिनी घेण्यात आल्या. नंतरच्या पण भारत सरकार जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस नंतर काही जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या आणि त्यावेळेस इथं वस्ती मोठ्या प्रमाणात नव्हती आणि इथं शेती होती. त्याच्यामुळे ह्या जागा त्यांनी त्यावेळेस पुण्यात शहरापासून जवळ असल्यामुळं जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी साठा केला आणि तिथून काही अंतरावरती बांधकामं करू नये किंवा रेड झोन आहे अशा प्रकारची भूमिका घेतली. परंतु कागदोपत्री हे कुठंच त्याचा उल्लेख न झाल्यामुळं लोकांनी त्या ठिकाणी बांधकामं केलीत आणि मग लोकांनी बांधकाम केल्यानंतर मग प्रत्येक वेळेस आदरणीय पवार साहेब असतील, नंतरच्या काळामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये इथं नेतृत्व केलं सगळ्यांनी प्रयत्न केला की हे रेड झोनचा प्रश्न मिटावा, ती हद्द कमी करण्यात यावी. परंतु अजूनही त्या प्रयत्नाला कुठल्याच गव्हर्नमेंटला यश आलेलं नाही. तर भविष्य काळामध्ये माझी अशी इच्छा आहे किंवा आमचा प्रयत्न असा राहील की हे जे साठे आहेत म्हणजे मला माहीत नाही कितपत शक्य आहे की इथले साठे मुळातच कमी झालेले आहेत. जर दुसरीकडे कुठली चांगली जागा जर गव्हर्नमेंटनी घेतली आणि तिथं जर हे साठे हलवले, जिथं शहरीकरण नाही, जिथं नागरीकरण नाही, अशा ठिकाणी जर साठे आलं तर मला वाटतं इथल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या राहणाऱ्या माणसांना खूप मोठा दिलासा मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सर्वांनीच मिळून केले पाहिजे. राहिला प्रश्न आता घरकुल आणि TDR या संबंधी आपल्या पक्षावर जे आरोप भाजपवाले करतात या संदर्भात आपली काय भूमिका आहे? मुळात या शहरामध्ये तुम्ही जर पाहिलं घरकुलच्या बाबतीमध्ये अख्ख्या देशामध्ये जर तुम्ही माहिती घेतली तर अधिक चांगल्या पद्धतीने घरकुल योजना आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवली गेलेली आहे. तुलनात्मक जर दृष्ट्या आपण पाहिलं इतर शहरांची जर आपल्या शहराची तुलना केली तर कितीतरी लोकांना आपण त्या ठिकाणी घरं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळं आणि खूप चांगली घरं आणि आज तिथं जी लोक राहतात ती खूप समाधानी आहेत. ज्यांना तिथं घरं मिळाली ती समाधानी आहे. उलट आमची मागणी आहे की ती जी यादी आहे ॲक्च्युली यादी जास्त आहे आणि आपण कमी लोकांना घर देऊ शकलो कारण जागा उपलब्ध नव्हती. परंतु उरलेल्या लोकांना सुद्धा जागा देण्याचा प्रयत्न आमचा आहे, मानस आहे. भविष्य काळामध्ये ही जी नवीन केंद्र सरकारने योजना आणलेली याच्यामध्ये ह्या उरलेल्या लोकांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तशी मागणी त्या लोकांची, तसे प्रयत्न आम्ही सरकारी म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे आम्ही तसे प्रयत्नही करतोय की ही जी घरकुलची यादी आहे ही वेटिंग लिस्टला जी नावं आहेत यांना त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे अशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे. आता ट्रॅफिक संदर्भात आपल्याला बोलायचं आहे की ट्रॅफिक खूप जाम व्हायचं, त्यासाठी आपण हा पूल उभा केलेला आहे. तरी पण पुलाखाली अजून पण ट्रॅफिक आहे की हातगाडीवाले, फळं विक्रेतेवाले हे सतत उभे असतात. पालिका आली की कारवाई होते, तेवढ्यापुरते 2-3 दिवस परत मग जैसे ते स्थिती असते. त्यासाठी हॉकर झोन वगैरे तुम्ही काय करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? मुळात हॉकर झोनचा विषय खूप वर्ष प्रलंबित आहे. हॉकर झोनचा निर्णय आजही लागलेला नाही. मी वारंवार सभागृहात आणि प्रभागांच्या बैठकांमध्ये
विनंती केली प्रशासनाला की तुम्ही हॉकर झोनची पॉलिसी व्हायला वेळ लागतो, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपल्या स्तरावरती जी लोक हा व्यवसाय करतात त्यांना जागा उपलब्ध करून द्या. भले ती हॉकर झोनमधली नसू द्या, आपल्याकडे वेगवेगळी आरक्षणं आहेत, ती आरक्षणं आपण ताब्यात घेऊन आज इतर काही डेव्हलपमेंट करण्यापेक्षा त्या ठिकाणी हॉकर्ससाठी ती जागा उपलब्ध करून द्यावी. आणि ही हॉकर्स म्हणजे ही जी व्यवसाय करणारी लोक ही आपल्या शहरातली आहे, यांचंही कुटुंब त्याच्यावरती चालणं, यांनाही त्या उपजीविकेची त्यांच्या दृष्टीने साधन आहे. तर मला असं वाटतं आणि त्यांनाही गरज आहे आणि घेणाऱ्यांनाही गरज आहे. तुम्ही जर ठिकठिकाणी भाजीवाले बसले तर त्या ठिकाणी घेणारे पण जातात, म्हणून ते भाजीवाले बसतात तिथं. तर मी माझ्या प्रभागामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे केलेला आहे. माझ्या प्रभागामध्ये एक जागा आहे, त्या ठिकाणी मी हे सगळे माझ्या वॉर्डमधले सगळे लोक जे रस्त्यावरती बसतात त्यांना मी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. आणि एक दिवस आठवडा बाजार, शेतकरी आठवडा बाजार सुद्धा आपण त्या ठिकाणी, आणि माझ्या प्रभागामध्ये ते मी यशस्वीपणे केले. तुम्ही कधीही जाऊन बघू शकता ते. आता राहिला प्रश्न, आता आपले पक्षाचे आमदार महेश लांडगे हे भाजपमध्ये गेले, जी पोकळी निर्माण झालेली ती कशी तुम्ही भरून काढणार? आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप ताकदीचे लोक आहेत. पक्षाकडं तिकडे आपण जर आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारीची मागणी आजही शहरामध्ये आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसलाच चांगलं यश मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेमध्ये निश्चितपणे सत्तेवर येईल. भोसरी गावाच्या विकासासंदर्भात आपलं काय व्हिजन काय असणार आहे याच्यानंतर? भोसरी गावाचा विकासाच्या संदर्भात आता पहिला मुद्दा तुम्ही जो हॉकर्सचा म्हटला, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जो हॉकर झोनचा विषय आहे तो आपल्याकडे अनेक जागा या ठिकाणी महापालिकेच्या किंवा काही खाजगी जागा उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये हे हॉकर्सला शिफ्ट केलं पाहिजे, जेणेकरून इथल्या वाहतुकीचा प्रश्न मिटेल. दुसरी बाजू इथं मंगल कार्यालय खूप मोठ्या प्रमाणात आहेत, जास्तीचे आहेत. त्या मंगल कार्यालयांमध्ये लग्न असल्यानंतर ट्रॅफिकची कोंडी मोठ्या प्रमाणात होती. तर मंगल कार्यालय ज्याचं लग्न आहे किंवा मंगल कार्यालयांनाच तशा प्रकारची सूचना प्रशासनाकडनं केली गेली पाहिजे की तुम्ही कार्यालयाच्याच आवारामध्ये ट्रॅफिकला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून पार्किंगची व्यवस्था जर केली तर मला वाटतं रस्त्यावरती गाड्या जर थांबल्या नाहीत तर जरी लग्न असलं तरी ट्रॅफिक जाम होणार नाही. आणि आज तुम्ही पाहताय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, प्रत्येक कुटुंबात गाड्या वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळं प्रत्येकजण गाडी घेऊन 4 व्हीलर घेऊन फिरत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिक जाम, विशेषतः आमचा आळंदी रोड असेल किंवा दिघी रोड असेल आणि हा नाशिक रोड असेल, इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते. त्याच्यामागं ही मुख्यतः 2-3 कारणं आहेत. आणि पार्किंग झोन क्रिएट करावं लागणार आहे. पार्किंगसाठी काही जागा भविष्य काळामध्ये महापालिकेला त्याच्यासाठी ठोस उपाययोजना आणाव्या लागतील. कारण महापालिकेमध्ये आपल्याला थोडंसं आता जागेचं क्षेत्र कमी होत चालेल, जागा जी उपलब्ध आहे ती कमी आहे. तर जे मेकॅनाइज पार्किंग ज्याला म्हणतात, अशा प्रकारचे अनेक पर्याय आत्ताच्या काळामध्ये उपलब्ध आहेत. तर तेच जर पर्याय आपण केले ठिकठिकाणी, जर अशा पद्धतीने जर काही मधल्यांवरती गाड्या जर लावल्या आणि महापालिकेने तशा प्रकारची जर व्यवस्था केली तर मला वाटतं रस्त्यावरती पार्किंग लोक करणार नाहीत. शेवटी दुकानात ज्याला काय घ्यायचं त्याला पार्किंगची पण गरज आहे. आणि मग ती पार्किंगची व्यवस्था जर महापालिकेने करून दिली तर मला वाटतं इथल्या ट्रॅफिकचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. राहिला प्रश्न या भागातली आरक्षणं, म्हणजे माझ्या प्रभागात मी 8-9 आरक्षणं ताब्यात घेऊन ती विकसित पण केलेली आहेत. तर अशीच उरलेल्या भागामध्ये सुद्धा जी आरक्षणं जिथं लोकांची घरं नाहीत, जिथं बांधकाम झालं तिथं नाही, परंतु जिथं मोकळ्या जागा आहेत ती आरक्षणं ताब्यात घेऊन ती विकसित केली पाहिजे. आणि भविष्यामध्ये लोकांसाठी ते सुविधा, मग खेळाचं मैदान असेल, उद्यान असेल, ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा लोकांसाठी त्या निर्माण करून दिल्या पाहिजे. आणि इथं शाळा कॉलेजेस अधिक चांगले कसे येतील, म्हणजे या भागामध्ये भोसरीमध्ये अनेक चांगल्या शाळा आहेत. आम्ही स्वतः राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून महाविद्यालय सुरू केलेलं आहे. याच्यामुळे इथली शैक्षणिकची भूक आहे ती भागवण्याचा आम्ही प्रयत्न, परंतु आणखीन चांगल्या संस्था इथं आणण्याचा भविष्य काळामध्ये आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून चांगल्या शिक्षण संस्था आल्या तर इथल्या राहणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी, इथल्या राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक चांगल्या प्रकारची शाळेची सोय होऊ शकते. नाट्यगृह मुळातच आम्ही उभं केलेलं आहे. त्या नाट्यगृहामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने नाटकं झाली पाहिजे, नाटकाला श्रोता आला पाहिजे, चांगली नाटकं तिथं आली पाहिजे. किंवा या परिसरामध्ये आता जी काही डेव्हलपमेंट आपण पाहतो, इथं भविष्यामध्ये जर हे बांधकामाच्या संदर्भात जर नियम बदलले तर 100% लोक टप्प्याटप्प्याने अधिकृत घरं करतील.
आणि त्या दृष्टिकोनातून आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील की इथल्या लोकांना अधिकृत घर बांधण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि अधिकृत जेव्हा बांधकामं होतील तेव्हा जो बकालपणा आहे तो कमी होईल. इथले रस्ते जे अरुंद आहेत त्याच्यामुळं मोठे होऊ शकतील. मग ड्रेनेज सिस्टीम असेल, पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली देता येतील. उद्याच्या काळामध्ये आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून किंवा आमच्या भोसरी आणि या संपूर्ण परिसराच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आज 450 MLD पाणी पवना धरणातनं उचलतो, जे रावेतमधनं संपूर्ण शहराला येतं. आजची लोकसंख्या पाहिली तर ते पुरेसं आहे, परंतु येणाऱ्या भविष्य काळामध्ये 5-10 वर्षामध्ये या शहराची इतकी लोकसंख्या वाढणार आहे तर हे पाणी आपल्याला पुरणार नाही. त्यामुळं भामा, आसखेड आणि आंध्रामधनं जे पाण्याला मंजुरी मागच्या सरकारच्या काळामध्ये मिळालेली आहे ते प्रकल्प त्या प्रकल्पातनं, त्या धरणातनं ते पाणी आपल्या शहरामध्ये चिखली या ठिकाणी आपण ते आणतोय आणि ते पाणी मग या संपूर्ण जवळपास 250 MLD पाणी तिथनं आपण उचलून आणतोय. त्याच्यामुळं या परिसरातल्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचा ऑलरेडी प्रयत्न सुरू आहे आणि उद्याच्या काळामध्ये याला अधिक गती आपल्याला देण्याची गरज आहे. आणि जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की अंडरग्राऊंड सिस्टीम, ड्रेनेज असेल किंवा पाणी असेल आणि अंडरग्राऊंड केबलिंग, या सगळ्या सुविधा महापालिकेने आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला ड्रेनेज लाईन्स काही बदलण्याची गरज आहे. काही ठिकाणी अंडरग्राऊंड केबलिंग पण अजून काही जर राहिला तर ते करण्याची गरज आहे. तर या सगळ्या सुविधा येत्या काळामध्ये आपल्याला द्याव्या लागणार आहेत. त्या भोसरीमध्ये जो पूल होणार आहे, क्रॉस पूल, त्या 7 कोटीवर खर्च केला आहे असा आरोप म्हणजे आपल्यावर करण्यात येतो. 7 कोटी खर्च झाला कसा? पदचारी मार्ग नाही, म्हणजे मी तर या खोलात कधी गेलो नाही. म्हणजे तो पादचारी मार्ग झाला आहे किती, आम्ही इस्टिमेट वगैरे माहिती घेतली नाही. परंतु ते मुळात ते प्रशासनाने काम केलं, ते त्याची तपासणी त्यांनी करावी आणि त्याच्यात काय असेल तर ते प्रशासनाने तपासून पाहावं. ही होती नगरसेवक अजित गव्हाणे यांची मुलाखत. काय वाटतंय त्यांना, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या जाणीवा काय आहेत, हे थेट आम्ही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवलं या मुलाखतीमधून. अजूनही ज्या इच्छुक नगरसेवकांना आपली मतं, आपल्या भावना, आपल्या जाणीवा थेट जनतेपर्यंत आणून पोहोचवायच्यात, त्यांनी आमच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. याकरता आमचे दूरध्वनी क्रमांक आपल्यासमोर आहेतच. ही रणधुमाळी, ही बित्तम बातमी, हा मागोवा आम्ही थेट आपल्यापर्यंत आणून पोहोचवणार आहोत, कारण हा आहे तुमचा, आमच्या सर्वांचा आवाज, एक परिपूर्ण सत्य. आमच्या पुढच्या भागात आपण भेटणार आहोत अशाच एका नगरसेवकासह. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे आणि काय आहेत जनतेच्या अपेक्षा दुसऱ्या नगरसेवकांकडून, पाहूयात आमच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, वंदे मातरम.